चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एमपीएससी कंबाईन ग्रुप सी काल झालेला मुख्य परीक्षेचा मराठी व्याकरणाच्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काल जो पेपर झाला मराठी व्याकरणाचा त्याची काठिण्य पातळी काय होती, कशा प्रकारचा पेपर होता, कुठल्या कुठल्या भागावर प्रश्न विचारण्यात आले, कशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि कोणकोणत्या घटकावर जास्त भर होता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील पैकी कोणता शब्द शर या शब्दाचा समानार्थी नाही? पुढील पैकी कोणता शब्द शर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? सहाय्य म्हणजे शर, तीर म्हणजे शर, बाण म्हणजे शर. तर बाण या शब्दाला समानार्थी म्हणून तीर, सहायक आणि शर हे तिन्ही शब्द काय आहे? बाण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? थकवा. थकवा हा शब्द शर या शब्दाला समानार्थी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, भयभीत या शब्दाला खालील पर्यायामधून विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर काय म्हटलं आहे? भयभीत. भयभीतचा काय ओळखायचा आहे? विरुद्धार्थी शब्द. मग भयभीत म्हणजे काय? की भित्रा, भिलेला, घाबरलेला. मग घाबरलेला विरुद्धार्थी शब्द काय होणार? की जो घाबरलेला नसेल, म्हणजे निर्भय. सभ्य होईल का? नाही. सभ्यचा विरुद्धार्थी असभ्य. काय होणार? असभ्य. त्यानंतर काय आहे? सत्य. सत्याचा विरुद्धार्थी असत्य. बरोबर. त्यानंतर काय आहे? बोलका. बोलक्याचा विरुद्धार्थी अबोला किंवा अबोलका. बरोबर. तर काय उत्तर आहे याचं? ड म्हणजे 4 नंबरचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे, बलवत्तर या शब्दाला खालील पर्यायातून समानार्थी शब्द ओळखा. काय शब्द आहे? बलवत्तर. बलवत्तर म्हणजे बलवान, सामर्थ्यवान. म्हणजे काय उत्तर असणार? 3. भारी, चांगला, खरा हे तिन्ही नाही. तर काय उत्तर असणार? समर्थ, सामर्थ्यवान. 3 नंबरचं उत्तर. तर यानंतरचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. 3 प्रकारच्या शब्दशक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो. काय? एक अभिधा, एक लक्षणा आणि तिसरी व्यंजना. अभिधामध्ये काय होते? की वाक्यामध्ये जे दिलेले असेल त्याचा सरळ सरळ अर्थ घेतला जातो. म्हणजे जर सांगायचे झाले तर साप. बरोबर. साप म्हणजे काय? सर्प. बरोबर. साप या शब्दावरून आपल्याला काय सरळ अर्थ निघतोय, दुसरा कुठलाही अर्थ निघत नाही. अशा वेळेला कुठली? अभिधा. त्यानंतर काय आहे? लक्षणा. लक्षणामध्ये काय होते? की वाक्य एक दिलेलं असते परंतु त्यामधून अर्थ वेगळा निघतो. अशा वेळेला काय होतात? लक्षणा. मग इथे काय होत आहे? की गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल. बरोबर. गण्याला काय म्हटलं आहे? नंदी बैल. म्हणून काय होणार? लक्षणा. डी बरोबर. म्हणजे इथे काय येणार? उत्तर 2. फक्त डी बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा वापर करा. काय आहे? पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने रिकामी जागा पसंत केले. काय म्हटलंय? पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने रिकामी जागा पसंत केले. तर या रिकामी जागेमध्ये काय करायचं आहे? आपल्याला योग्य वाक्प्रचाराचा वापर करायचा आहे. मग काय आहे? उपाशी राहणे. पोट बिघडले असल्यामुळे. तर उपाशी राहणे हा वाक्प्रचार आहे का? नाही. त्यानंतर काय आहे? दुसरा, थंडा फराळ करणे. थंडा फराळ करणे म्हणजे काय होते? उपाशी राहणे होते. हा वाक्प्रचार आहे. म्हणजे काय येणार? बरोबर येणार. त्यानंतर तोंड मोकळे सोडणे, तोंड सुख घेणे. तर यापैकी योग्य उत्तर काय असणार? थंडा फराळ करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील मन पूर्ण करा. येत्याच्या 4 वाटा तर जात्याच्या 12 वाटा. येत्याच्या 4 वाटा
तर जात्याच्या 12 वाटा. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, की मनी आणि मनींचे अर्थ यांच्या काय करायच्या, जोड्या लावायच्या आहे. तर पहिलं काय आहे, 18 दारिद्र्य. काय, 18 दारिद्र्य म्हणजे काय, अतिशय गरिबी. काय आहे, अतिशय गरिबी. ठीक. त्यानंतर इन मीन 3.5 म्हणजे काय, की फारच अल्प प्रमाण. इन मीन 3.5 म्हणजे काय, फारच अल्प प्रमाण. अतिशय दारिद्र्य, फारच अल्प प्रमाण. त्यानंतर उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे मनाला वाटेल ते बोलणे. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे इथे काय येणार, 4. आणि घे सुरी आणि घाल सुरी फाजील उत्सुकता दाखवणे म्हणजे 2. तर काय उत्तर येणार, 3, 1, 4, 2. कुठे दिलेला आहे, 3, 1, 4, 2. 3, 1, 4, 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे, कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांनी आईची सही घे हे सांगताच अमोल कमी गुण मिळालेले प्रगती पुस्तक घेऊन पटकन सटकला, यालाच म्हणतात. या अर्थाची अचूक मन ओळखा. मग काय म्हणी आहे, बापसे बेटा सवाई, ही मन बसेल का इथे, नाही. कारण बापसे बेटा सवाई म्हणजे काय, की बापापेक्षा मुलगा चतुर असणे. बरोबर. तर या दिलेल्या प्रसंगावर बापसे बेटा सवाई ही बसते का, तर नाही. त्यानंतर काय, सुंडी वाचून खोकला गेला. या म्हणीचा अर्थ काय होतो, की काही न करता बिमारी जाणे म्हणजे काही न करता एखादी गोष्ट मिळणे. तेच काय, सुंडी वाचून खोकला गेला. तर हे पण नाही. पडत्या पडाची आज्ञा घेणे. काय म्हटलं आहे, जसं वडिलांनी म्हटलं आईची सही घे, तसंच हा मुलगा काय करायला, अमोल आपले प्रगती पुस्तक घेऊन आईकडे सटकला. म्हणजे पडत्या फडाची आज्ञा घेणे. उथळ पाण्याला खडखडाट फार, हे पण नाही. म्हणजे फक्त सी बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, उडत्या पाखराची पिसे मोजणे या म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. उडत्या पाखराची पिसे मोजणे, पाखराकडे बारकाईने पाहणे, चूक. पाखराच्या पंखाचे निरीक्षण करणे, चूक. सर्वांना बरोबर घेऊन विकास साध्य करणे, चूक. अगदी सहजपणे दूरवरच्या गोष्टीचे परीक्षण करणे, बरोबर. पर्याय क्रमांक 4. उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजे काय, की अगदी सहजपणे दूर पर्यंतच्या गोष्टीचे काय करेन, निरीक्षण करणे किंवा दूरदृष्टी असणे म्हणजे दूरवरच्या गोष्टीचे परीक्षण करणे. त्यानंतर आहे, खाली दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणीचा वापर केलेले वाक्य ओळखा. खाली दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणींचा वापर केलेले वाक्य ओळखा. अमेयने सर्व पुस्तके कमीत कमी किमतीत देण्याचे आश्वासन दिले आहे, पण लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे. अमेयने सर्व पुस्तके कमीत कमी देण्याचे आश्वासन दिले आहे, पण लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे. बरोबर. आई बापा विना पोर म्हणून कुसुमला काकाच्या घरी शहाण्याला शब्दाचा मार. काय आहे इथे म्हण, शहाण्याला शब्दाचा मार. आई बापा विना पोर म्हणून कुसुमला काकाच्या घरी शहाण्याला शब्दाचा मार. काही अर्थच जुळत नाही. सुनेची बाजू किती बरोबर असली तरी सासऱ्यापुढे तिचे काहीच चालले नाही. म्हणतात ना, हपापाचा माल गपापा. हपापाचा माल गपापा म्हणजे काय, तर जसं चोराने चोरी करून आणली आणि त्याच्याच घरी चोरी झाली म्हणजे हपापाचा माल गपापा. तर इथे हे पण जुळत नाही. गणू आपल्या व्यवसायात भराभर अधिक पैसे कमवण्यासाठी नेहमीच हलक्या कानाचा होतो. हलक्या कानाचा होणे म्हणजे काय, की कुठल्याही गोष्टीचा विचार न करते जो कोणी सांगून दिला, सल्ला दिला, तो सल्ला ऐकणे म्हणजे काय, हलक्या कानाचा होणे. म्हणून हे पण काय आहे, चुकीचं आहे. तर योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे, श्रीराम या शब्दाची खालीलपैकी कोणती वर्णरचना बरोबर आहे.
बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्णरचनेवर भरपूर वर्षानंतर प्रश्न विचारलेला आहे. सुरुवातीला वर्णरचनेवर, वर्णमालेवर जवळपास 3 ते 4 प्रश्न विचारायचे, परंतु या वर्षी वर्णमालेवर, वर्णरचनेवर हा खूप वर्षानंतर विचारलेला प्रश्न आहे. तर काय आहे? श्रीराम. काय आहे? श्रीराम. आपण काय लिहितो? श्रीराम. बरोबर. म्हणजे हा श्र काय आहे? श्र हे जोडाक्षर आहे की वर्ण आहे? तर हे काय आहे? जोडाक्षर आहे. मग इथे काय आहे की श अधिक र अधिक मोठी ई म्हणजे दीर्घ ई. बरोबर. श्री कुठे दिसते? दीर्घ ई फक्त या ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर. बरोबर. त्यानंतर र ला का ना, र अर्धा अधिक आ अधिक म अधिक अ, काय होणार? श्री राम. पर्याय क्रमांक 3 बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे पररूप संधीचे उदाहरण. पररूप संधी आणि पूर्वरूप संधी हे दोन्ही संधीचे प्रकार आहेत. या दोन्ही संधीमध्ये काय असतो की दोन्ही स्वर एकत्र येतात आणि संधी साधली जाते. परंतु पररूप आणि पूर्वरूप मध्ये काय फरक आहे? तर दोन्ही ठिकाणी स्वर एकत्रित येतात. बरोबर. काय होते? इथे स्वर एकत्र येत असतो आणि इथे स्वर एकत्र येत असतो, दोन्ही पररूप मध्ये आणि पूर्वरूप मध्ये. बरोबर. पररूप आणि पूर्वरूप. तर काय फरक आहे विद्यार्थी मित्रांनो? पूर्वरूप मध्ये काय होते की ज्या वेळेला पूर्वस्वर म्हणजे आधीचा स्वर जशाच तसा राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो, त्यावेळेला पूर्वरूप. आणि पररूप मध्ये काय की ज्या वेळेला पहिला स्वर लोप पावतो आणि परस्वर हा काय होतो? जशाच तसा राहतो, तर या वेळेला काय होतात? पररूप संधी. मग इथे काय आहे? इथे काय आहे? र अधिक अ म्हणजे इथे अ आहे. बरोबर. आणि इथे काय आहे? स्वर उ. बरोबर. म्हणजे इथला हा अ नष्ट झालाय आणि उ जशाच तसा राहिलाय. म्हणजे हे काय आहे? पररूप संधीचे उदाहरण आहे. त्यानंतर इथे काय आहे? त आहे, म्हणजे हे काय आहे? व्यंजन संधीचे उदाहरण आहे. त्यानंतर इथे काय आहे? इथे ई आहे अधिक आ आहे, हे आहे स्वर संधीचे उदाहरण. त्यानंतर इथे काय आहे? आ आहे अधिक रू आहे, म्हणजे हे काय आहे? स्वर संधीचे उदाहरण. तर यापैकी योग्य पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 1 पररूप संधी. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा. काय म्हटलंय? शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा. आध्यात्मिक, आध्यात्मिक सुख, अनुसया सुख, आशीर्वाद सुख. बरोबर. आध्यात्मिक बरोबर, अनसुया बरोबर, आशीर्वाद बरोबर. आध्यात्मिक बरोबर, अनसुया बरोबर, आशीर्वाद सुख. आध्यात्मिक सुख, अनुसया सुख, आशीर्वाद बरोबर. म्हणजे शुद्ध लेखन नियमानुसार आध्यात्मिक, अनसुया आणि आशीर्वाद. पर्याय क्रमांक 2 बरोबर विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा. काय योग्य विरामचिन्हाचा वापर केलेला? पहिलं वाक्य काय आहे? गड आला पण सिंह गेला. गड आला अपूर्ण विराम, त्यानंतर उभयान्वयी अव्यय आणि वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्ण विराम. नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण दोन वाक्य कोणत्याही उभयान्वयी अव्ययाने जोडली जात असेल तर त्याच्या आधी अपूर्ण विराम येत असतो. म्हणजे पहिलं वाक्य काय आहे? बरोबर आहे. दुसरं वाक्य काय? तू केव्हा अर्ज करणार आहेस?
प्रश्नचिन्ह. बरोबर आहे. दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी काय दिलं आहे? प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. म्हणजे हे वाक्य काय असणार? बरोबर असणार. त्यानंतरचं वाक्य आहे ती म्हणाली. ती म्हणाली, कॉमा, बरोबर, स्वल्पविराम. त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह, मी दररोज अभ्यास करते. पूर्णविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह. ज्या वेळेला दुसऱ्याच्या तोंडचे बोलणे सांगायचे असेल तर त्या वेळेला काय होते? दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. मग हे वाक्य काय आहे? बरोबर आहे. सुरेश, कॉमा, स्वल्पविराम, गावाला गेला आणि काय आहे? एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गारवाची चिन्ह. सुरेश नंतर कधीच स्वल्पविराम येत नाही. विधानार्थी वाक्यामध्ये कधीच स्वल्पविराम येणार नाही आणि विधानार्थी वाक्यात शेवटी उद्गारवाची चिन्ह येणार नाही. म्हणजे हे वाक्य काय आहे? चूक आहे. मग कोणती वाक्य बरोबर आहे? ए बी सी. कुठे आहे ए बी सी? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य कोणते? उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य काय आहे? दोन शब्द किंवा दोन वाक्ये, दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणे हे काम कोणाचे आहे? उभयान्वयी अव्ययाचे आहे. मग इथे काय आहे? पर्यायामध्ये दोन अक्षरांना जोडणे नाही. त्यानंतर दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणे तर हो. त्यानंतर वाक्यातील क्रिया किती वेळा घडली हे दाखवणे नाही. वाक्यातील वाक्य व्याकरणाचा क्रम सांगणे नाही. तर योग्य पर्याय काय आहे? उभयान्वयी अव्ययाचे मुख्य कार्य दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. हे वाक्य रिकामी जागा आहे. जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. हे वाक्य काय आहे? केवल वाक्य. यामध्ये काहीच कुठलेच उभयान्वयी अव्यय नाही आहे. कुठलेच उभयान्वयी अव्यय नसेल वाक्यामध्ये म्हणजे मिश्र वाक्य होणार नाही, संयुक्त वाक्य होणार नाही. आणि संख्यातार्थीमध्ये काय असते? जर तरची अट. अमुक केले तर तमुक झाले असते, असे केले असते तर तसे झाले असते. अशा वेळेला काय असतो? संकेतार्थी. म्हणजे उभयान्वयी अव्यय नाही तर मिश्र पण नाही, संयुक्त पण नाही. बरोबर. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय नाही आणि गौणत्व सूचक उभयान्वयी नाही आहे. त्यामुळे संयुक्त आणि मिश्र तर येणार नाही. मग काय येणार? केवल वाक्य. बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्याचे केवल वाक्य तयार करा. बरोबर. काय वाक्य दिलेले आहे पहा. तो झाडावर चढला, त्याचा पाय घसरला, तो पडला. मी काय बनवायला म्हटलं आहे? केवल वाक्य बनवा. बरोबर. खाली 3 वाक्य दिलेले आहे. तो झाडावर चढला, पाय घसरला, त्याचा पाय घसरला आणि तो पडला. बरोबर. तर याचं काय बनवायचं आहे? एक आपल्याला केवल वाक्य बनवायचं आहे. झाडावर चढत असताना पाय घसरून तो पडला. अगदी बरोबर. ठीक आहे. त्यानंतरचे वाक्य काय आहे? झाडावर चढताना पाय घसरून पडला. झाडावर चढताना पाय घसरून पडला. परंतु इथे त्याचा पाय घसरला, तोचा इथे उल्लेखच नाहीये, म्हणून हे पण उत्तर नाही. तो झाडावर चढत असताना पाय घसरून पडला असता. हे पण चूक, कारण क्रियापदाचा काळ बदलला. ठीक आहे. त्यानंतर काय? तो झाडावर चढताना पाय घसरून पडेल. इथे पण काय झालंय? क्रियापदाचा काळ बदललाय. इथे भविष्यकाळ, तर इथे भविष्यकाळ. तर दोन्ही याच्यामध्ये काय? तर आपल्याला काय पाहिजे की दिलेल्या वाक्यामधील जो क्रियापदाचा काळ असेल तोच क्रियापदाचा काळ आणि क्रियापदाचे रूप सारखेच असले पाहिजे. आणि त्या आधी दिलेल्या वाक्यामध्ये काय झाली पाहिजे? बदल झाला. झाडावर चढला, चढत असताना त्याचा पाय घसरला, पाय घसरून मग काय? तो पडला. म्हणजे योग्य उत्तर काय असणार? झाडावर चढत असताना पाय घसरून तो पडला.
त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. दिलेलं वाक्य काय आहे? अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. प्रश्नार्थी वाक्य आहे. प्रश्नार्थी वाक्याचं काय करायचं आहे आपल्याला? होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. प्रश्नार्थ होकारार्थी वाक्य, बरोबर. मग काय आहे पहिला पर्याय? अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच, बरोबर. अपमान केल्यास राग आलाच पाहिजे, नाही. अपमान केल्यास राग मानू नये, नाही. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येऊ नये, नकारार्थी नाही. इथे नये आहे, इथे नये आहे, म्हणजे हे दोन्ही नकारार्थी तर नाही होणार. आपल्याला काय पाहिजे? होकारार्थी. अपमान केल्यास राग आलाच पाहिजे, हे पण नाही. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच, तर पर्याय क्रमांक 1 बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असते? काय प्रश्न आहे? समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असते? समासाचे एकूण किती प्रकार पडतात? 4 प्रकार. कोणते प्रकार? तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. अव्ययीभाव समासामध्ये काय असते? पहिले पद महत्वाचे असते, तर दुसरे पद गौण असते. तत्पुरुष समासामध्ये काय असते? तत्पुरुष समासामध्ये पहिले पद गौण, तर दुसरे पद मुख्य. त्यानंतर द्वंद्व समासामध्ये काय असते? दोन्ही पदे महत्वाची असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये काय असतात? दोन्ही पदे गौण असतात, बरोबर. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय? समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असते? तर पहिले पद कुठे महत्वाचे असते? अव्ययीभाव समासामध्ये, बरोबर. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे, तत्पुरुष मध्ये दुसरे पद महत्वाचे, द्वंद्वामध्ये दोन्ही महत्वाचे आणि बहुव्रीहीमध्ये दोन्ही महत्वाचे नाही. ठीक आहे, म्हणजे याचं योग्य उत्तर काय? अव्ययीभाव समास. यानंतरचा प्रश्न काय? वाक्याच्या अनुरोधाने योग्य जोड्या लावा. 4 वाक्याचे प्रकार दिले आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे आहे? त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत, बरोबर. पहिलं काय आहे? विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये फक्त आणि फक्त विधान केलेले असेल, बाकी कशाचाच उल्लेख नसेल, तर अशा वेळेला काय होतो? विधानार्थी वाक्य असते. म्हणजे वाक्यात केवळ विधान, बरोबर. वाक्यात काय आहे? फक्त विधान आहे. म्हणजे पहिल्या याचं काय येणार? तर पहिल्या याचं येणार 4 क्रमांक. त्यानंतर काय आहे? संकेतार्थ. संकेतार्थ पाहून घ्या. अमुक केले असतात, तमुक झाले असते, बरोबर. म्हणजे इथे काय येणार? 3 क्रमांक, बरोबर. पहिल्या याच्यामध्ये काय? 4 कुठे दिसते? इथे दिसते, इथे दिसते. शेवटच्या त्यामध्ये 3 कुठे दिसते? याच्यामध्ये इथे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? पाहावं लागेल की आज्ञार्थी वाक्य. ज्या वेळेला क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला विनंती आणि उपदेश याचा बोध होतो, त्यावेळेला काय होते? आज्ञार्थी वाक्य. आणि ज्या वेळेला क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कर्तव्य आणि शक्यतेचा बोध होतो, त्यावेळेला काय? तर विद्यार्थी वाक्य. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे या अर्थाचे वाक्प्रचार कोणते? डोळा चुकवणे. एखाद्या घटनेवर लक्ष ठेवून असणे म्हणजे डोळा चुकवणे? नाही. डोळा मारणे? नाही. डोळा उघडणे? नाही. डोळा असणे? अगदी बरोबर. म्हणजे काय? पर्याय क्रमांक डी, म्हणजे फक्त ड. पर्याय क्रमांक 3 बरोबर. त्यानंतरचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो? खाली दिलेल्या वाक्प्रचार आणि त्यांच्या अर्थाच्या जोड्या लावा. तर पहिला काय आहे? ओली सुखी करणे. ओली सुखी करणे म्हणजे काय? खरे खोटे बोलणे. ओली सुखी म्हणजे काय? खरे खोटे बोलणे. खरे खोटे बोलणे, खरे खिटे झालं इथे. खरे खोटे बोलणे म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर उसने पारडे फेडणे. उसने पारडे फेडणे म्हणजे काय? सूड उगवणे, बदला घेणे. उसने पारडे फेडणे म्हणजे काय? सूड उगवणे, बरोबर. त्यानंतर काय आहे? इंगड्या इंगड्या डसणे. इंगड्या डसणे म्हणजे काय? झोंबणे. एखादी गोष्ट म्हटली की झोंबणे म्हणजे इंगड्या डसणे, मनाला झोंबणे. आणि अमृत शिंपडणे म्हणजे काय? गोड गोड बोलणे, बरोबर. मग काय येणार यापैकी? पहिल्याचं काय? 4 इथे. त्यानंतर दुसऱ्याचं काय आहे? 3 दोन्ही ठिकाणी दिलाय. तिसऱ्याचं 2
म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अचूक जोड्या लावा. यामध्ये काय दिलेलं आहे? हात ओला करणे. ठीक आहे. हातचा मळ, हात तोंडाशी गाठ पडणे, हातावर तुरी देणे. तर हे सगळे काय आहे? वाक्प्रचार आहे. आणि या बाजूला काय दिले आहे? त्यांचे अर्थ दिले आहे. मग काय हात ओला करणे म्हणजे पैसा किंवा भोजन मिळणे. त्यानंतर हाताचा मळ म्हणजे काय म्हणता येईल? सहज घडणारी गोष्ट. बरोबर. त्यानंतर हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे जेमतेम खाण्यास मिळणे. आणि हातावर तुरी देणे म्हणजे देखत फसवून जाणे. ठीक आहे. तर पहिल्याचं उत्तर काय? 4. त्यानंतर दुसऱ्याचं 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे क्षितीनं बाळगणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. क्षितीनं बाळगणे म्हणजे काय? कसलीच चिंता न करणे, कसलीच पर्वा न करणे. म्हणजे काय? क्षितीनं बाळगणे. मनामध्ये कसलीच चिंता नाहीये. तर त्याला काय म्हणतात? क्षितीनं बाळगणे. म्हणजे काय आहे का पर्याय? पर्वा न करणे. बरोबर. महत्व न देणे? नाही. भीती दूर होणे? नाही. खात्री न करणे? नाही. तर काय? क्षितीनं बाळगणे म्हणजे पर्वा न करणे. पर्वा न करणे बरोबर उत्तर. त्यानंतरचा प्रश्न काय? की खालीलपैकी कोणता शब्द समूह काय आहे? पुल्लिंगी आहे. बरोबर. तर आपण लिंग कशा प्रकारे ओळखतो? हा रुमाल, हा ग्रंथ, हा देह. पुल्लिंगी. ठीक आहे. ते पागोटे, ते पुस्तक, ते शरीर. नपुंसकलिंगी. बरोबर. ही पगडी, ही पोती, ही काया. स्त्रीलिंगी. हा वाडा, ही पंक्ती, हे घर. तर काय आहे? हे पुल्लिंगी आहे, हे स्त्रीलिंगी आहे. बरोबर. तर हे काय आहे? नपुंसकलिंगी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. हा रुमाल, हा ग्रंथ, हा देह. त्यानंतरचा प्रश्न आहे 20 पट हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे? 20 पट ज्या वेळेला पटीमध्ये सांगितलं असेल तर काय होते? आवृत्ती होते. म्हणजे काय? आवृत्ती वाचक. 20 पट हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे? तर आवृत्ती वाचक. त्यानंतर गडद निळे जलद भरूनी आले या काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास कोणता? काय? जलद. जलद शब्द काय आहे? जलद. तर जलद या शब्दाचा ज्या वेळेला आपण सामासिक विग्रह करतो तर काय होतो? जल म्हणजे पाणी किंवा जल. बरोबर. आणि द म्हणजे देणारा. तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याचे दुसरे पद कृदंत असते. बरोबर. कृदंताने जोडलेले असते. तर अशा वेळेला तो कुठला समास होतो? तर उपपद तत्पुरुष समास. बरोबर. इथे दुसरे पद काय आहे? देणारा. नारा, नारी, नारे. तर हे काय आहे? कृदंत आहे. बरोबर. तर ज्या वेळेला दुसरे पद काय असेल? कृदंत असेल तर त्यावेळेला काय होते? उपपद तत्पुरुष समास. म्हणजे योग्य पर्याय काय? उपपद तत्पुरुष समास. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? आत्मवाचक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण, स्वतः, आपण. बरोबर. दुसरे आहे का कोणते नाही? तर आपण आणि स्वतः हे काय आहे? आत्मवाचक सर्वनामे आहेत. बरोबर. आम्ही प्रथम पुरुषवाचक, त्या तृतीय पुरुषवाचक, त्यानंतर कोण प्रश्नार्थक सर्वनाम. तर ही काय आहे? 3 वेगवेगळ्या प्रकारची सर्वनामे आहेत. तर आपल्याला काय पाहिजे? फक्त आत्मवाचक सर्वनाम. मग आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा पोट प्रकार आहे? काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा. उभयान्वयी अव्ययाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक
प्रधानत्व सूचक आणि दुसरा गौणत्व सूचक. आणि गौणत्व सूचक उभयान्वयव्ययाचे 4 उपप्रकार पडतात आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयव्ययाचे 4 उपप्रकार पडतात. तर काय आहे गौणत्व सूचक कुठला विचारलाय प्रधानत्व सूचक बरोबर. प्रधानत्व सूचक विकल्प बोधक काय विकल्प बोधक परिमाण बोधक आपलं काय म्हणता येईल न्यूनत्व बोधक. तर ही कशाची आपल्या प्रधानत्व सूचकची आहे. तर त्यानंतर गौणत्व सूचकची काय आहे कारक बोधक संकेत बोधक उद्देश बोधक स्वरूप बोधक. तर ही कशाची आहे गौणत्व सूचक उभयान्वयव्ययाचे प्रकार आहेत. तर योग्य पर्याय काय राहील विकल्प बोधक. त्यानंतरचा प्रश्न आहे क्रियापद म्हणजे काय. तर काय असते क्रियापद म्हणजे अर्थपूर्ण करणारा शब्द अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द अर्थपूर्ण शब्द शब्दाला प्रत्यय लागून आलेला शब्द. तर यापैकी योग्य पर्याय कोणता आहे क्रियापद म्हणजे काय पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. यामुळे काय असणार की अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय क्रियापद. तर अर्थपूर्ण करणारा शब्द नाही अर्थपूर्ण शब्द होय नाही त्यानंतर प्रत्यय लागून आलेला शब्द नाही. तर योग्य पर्याय काय आहे अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. कारण क्रियापदाचं मुख्य कार्य काय असते की क्रिया दाखवणे बरोबर. तर म्हणून काय येणार अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील पैकी पूर्णाभ्यस्त काय पूर्णाभ्यस्त शब्द कोणता. कागदपत्र अंशाभ्यस्त पुढे पुढे पूर्णाभ्यस्त गोडधोड अंशाभ्यस्त डावपेच अंशाभ्यस्त बरोबर. तर पुढे पुढे काय आहे पुढे पुढे हा शब्द योग्य उत्तर आहे. त्यानंतर अचूक विधाने ओळखा. काय आहे पहिलं वाक्य उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाहीत. अगदी बरोबर. काय विचारलाय अचूक विधाने ओळखायची आहे. तर पहिलं काय आहे उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाहीत. अगदी बरोबर. शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात नाही. तर काय म्हणतात उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. कारण काय शब्दाच्या पूर्वी जेव्हा उपसर्ग लागून येतो तर त्यांना काय म्हणणार आपण उपसर्ग घटित शब्द म्हणणार ना की प्रत्यय घटित. त्यानंतर काय शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात अशा अक्षरांना काय म्हणतात प्रत्यय म्हणतात. अगदी बरोबर. काय म्हटलं आहे शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात अशा अक्षरांना जर शब्दांना म्हटलं असतं तर काय म्हणावं लागलं असतं आपल्याला प्रत्यय घटित म्हणावं लागलं असतं. परंतु इथे त्यांनी काय विचारलंय अक्षरांना. तर ज्या वेळेला अक्षरांना विचारलं तर काय प्रत्यय. अगदी बरोबर. त्यानंतर काय प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. प्रत्यय लागून यांना काय म्हणणार प्रत्यय घटित म्हणणार ना की उपसर्ग घटित. पहिलं वाक्य बरोबर आहे. त्यानंतर दुसरं चूक आहे आणि तिसरं बरोबर आहे आणि चौथं म्हणजे ए आणि सी बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 काय आहे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहे. तद्भव म्हणजे काय तर संस्कृत मधून येताना त्यामध्ये बदल झालेला. जसे कान चाक आग म्हणजे काय हे संस्कृत मध्ये असताना कर्ण चक्र आणि अग्नी. तर ही काय तद्भव शब्द. घर गाव काम बरोबर. तर आपल्याला काय पाहिजे तद्भव पाहिजे. तर घर गाव काम घर गृह गाव ग्राम आणि काम कर्म. ठीक आहे ही पण तद्भव. त्यानंतर सत्कार समर्थन उत्सव नाही पोट रेडा चिमणी नाही. तर फक्त ए आणि बी बरोबर.
म्हणजे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्द प्रकार व शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा. काय आहे? तत्सम शब्द. तत्सम शब्द मध्ये काय येणार? अरण्य. तद्भव शब्द दूध, दुग्ध. त्यानंतर देशी शब्द. देशी शब्दामध्ये काय? उतरंड. आणि फारसी शब्द. फारसी शब्दामध्ये कमान. म्हणजे काय म्हणू शकतो की पहिलं 4, दुसऱ्यामध्ये ब मध्ये काय आहे? दूध म्हणजे 3, तिसऱ्यामध्ये देशी शब्द 2 आणि फारसी शब्द 1 म्हणजे 4 3 2 1. 4 3 2 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, हा फारसी अधिक फारसी असा सामासिक शब्द आहे. 4 शब्द दिले आहे, यापैकी आपल्याला फारसी अधिक फारसी, डावपेच दोन्ही फारसी आणि फारसी आहे. त्यानंतर कागदपत्र फारसी अधिक मराठी म्हणजे चोख. मेवा मिठाई फारसी अधिक मराठी. धन दौलत मराठी अधिक फारसी, चूक. म्हणजे योग्य पर्याय काय? डावपेच, फारसी अधिक फारसी. त्यानंतर आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा. आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले. काय ओळखायचं आहे आपल्याला? अधोरेखित शब्दाचा प्रकार. काय अधोरेखित आहे? दप्तर. आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले. शिवणारी कोण? आई. आई म्हणजे काय असणार? कर्ता, बरोबर. आणि शिवण्याची क्रिया कोणावर झाली? दप्तरावर. मग दप्तर काय आहे? कर्म. म्हणजे काय येणार? कर्म. त्यानंतर आहे, योग्य जोड्या जुळवा. गट अ. काय? उद्देश. उद्देश म्हणजे कोण असतो? प्रत्यक्ष कर्ता असतो, बरोबर. म्हणजे 3. त्यानंतर विधेय. विधेय म्हणजे काय? क्रियापद म्हणजे 4. त्यानंतर विधेय विस्तारक. आपला उद्देश विस्तारक. उद्देश विस्तारक म्हणजे काय? शब्दाचे विशेषण अथवा विशेषण बंध म्हणजे 2. आणि त्यानंतर काय? विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे काय? क्रिया विशेषण किंवा क्रिया विशेषण बंध म्हणजे 1. तर काय आहे? 3 4 2 1. कुठे आहे 3? 3 4 2 1 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर. त्यानंतर प्रश्न आहे, केवढी उंच इमारत ही? या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य परिवर्तन करा. काय काय वाक्य आहे? केवढी उंच इमारत ही? उद्गारार्थी चिन्ह. ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत उंचच उंच आहे? नाही. शेजारील इमारतीपेक्षा तुलना नाही. ही तर फार उंच इमारत आहे? नाही. तर योग्य काय येणार? ही इमारत खूप उंच आहे म्हणजे फक्त ए बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. संख्यावाचक क्रियाविशेषण याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आजपर्यंत तुम्ही अभ्यास केला असेल, संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार तुम्हाला कुठल्याही पुस्तकात दिसला नसेल, परंतु मोरा वाडंबे यांच्या नवीन आवृत्तीमध्ये तुम्हाला संख्यावाचक क्रियाविशेषणाचे उपप्रकार दिसेल. आणि त्या उपप्रकारामध्ये तुम्हाला अपकर्षवाचक, कर्षवाचक, अपकर्षवाचक हा एक प्रकार दिसेल, बरोबर. त्यामुळे खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार काय? अपकर्षवाचक. आणि हे सगळं तुम्हाला नवीन आवृत्तीमध्ये मिळेल, जुन्या आवृत्तीमध्ये मिळणार नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? अपकर्षवाचक. त्यानंतर दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. मला गाणे आवडते. मला गाणे आवडते. तर काय? होकारार्थी वाक्य. कोणतं वाक्य आहे? होकारार्थी वाक्य. त्यानंतर समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. तर समानार्थी, अमृत म्हणजे काय? सुधा. पोपट म्हणजे शुभ. अनल म्हणजे विस्तव. चंद्र म्हणजे हिमांशू, बरोबर. तर पहिला काय आहे? 4, दुसरा 1, तिसरा 2 आणि चौथा काय आहे? 3, बरोबर.
म्हणजे काय आहे 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणते महाप्राण आहेत. तुम्हाला माहिती आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत 14 वर्ण असे आहेत जे काय आहेत महाप्राण आहेत. आणि महाप्राण कोणाला म्हणतो आपण ज्या वर्णाचा उच्चार ह युक्त होतो अशा वर्णांना आपण काय म्हणतो महाप्राण म्हणतो. मग ह युक्त ख ग छ महाप्राण आहेत. क ग च नाही, द प ब नाही, त ध द नाही. म्हणजे योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक 1. कपिला षष्टीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते. कपिला षष्टीचा योग विलक्षण योगायोग बरोबर, अपूर्व घटना बरोबर, पुष्कळ काळाने येणारे संधी बरोबर, हतबलता नाही. म्हणजे ए बी सी कुठे आहे ए बी सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मात्रा या शब्दाला खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते. तर मात्रा म्हणजे उपाय होते, मात्रा म्हणजे औषधाची गोडी होते, मात्रा म्हणजे मृत्यू नाही, मात्रा म्हणजे माप हेही होते. ए बी आणि डी ए बी डी आहे का नाही आहे. तर पहा लक्षात द्या मित्रांनो या प्रश्नामध्ये मात्रा या शब्दाला विविध अर्थाचे पर्याय विचारले. तर मात्रा म्हणजे उपाय होते, औषधाची गोडी होते, मापही होते आणि दिलेल्या पर्यायामध्ये एकही उत्तर नाही. तुम्ही काय आपल्या पेपरमध्ये सोडवलं आहे हे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. परंतु मला असं वाटते की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आयोग रद्द करणार. कारण काय तर योग्य उत्तर काय पाहिजे ए बी आणि डी बरोबर बरोबर. परंतु इथे दिलेल्या पर्यायामध्ये सी डी आहे फक्त ए डी आहे. तर ए बी आणि डी पाहिजे होतं ते बरोबर असतं. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न आहे पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा. पाठ या शब्दाचा पाठ बसण्याचा पाठ बरोबर आहे, पाण्याचा पाठ बरोबर आहे, विवाहाचा प्रकार बरोबर आहे, शरीराची मागील बाजू. तर पहा इथे पाठ विचारला आहे पाठ बरोबर. जर पाठ विचारली असती तर शरीराची मागील बाजू म्हणजे हे काय आहे चुकीचा अर्थ आहे बरोबर. म्हणजे मग काय फक्त डी पर्याय क्रमांक 4 बरोबर. तर अशा प्रकारे हे आपले 50 प्रश्न होते. यामधले मी 45 प्रश्न जे आहे ते तुम्हाला इथे स्पष्टीकरण करून सांगितले आहे. यापैकी जे 5 प्रश्न होते जे उतार्यावरचे होते ते प्रश्न मी इथे घेतलेले नाही. आपल्याला माझं विश्लेषण कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करता आपल्या सिद्धार्थ करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.